तर रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आमच्या इथे विमल मावशी म्हणून आहे, त्यांच्या इथे ब्रह्मकमळ उमललेलं आहे. तर तेच बघायला मी आता जात आहे. ब्रह्मकमळ उमललं की त्याची पूजा करतात, कारण ते शुभ असतं. त्यामुळं विमल मावशीनं आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं. आम्ही सगळ्यांनी मिळून ब्रह्मकमळची पूजा अर्चना केली आणि इथं गोडधोडचा नैवेद्य पण करत आहेत. ब्रह्मकमळ हे रात्रीच्या वेळीच उमलते आणि त्याला एक खास असा सुगंध असतो. ब्रह्मकमळाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. आपल्या हिंदू धर्मात हे पवित्र आणि शुभ मानलं जातं. असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने हे फूल भगवान शिवांना समर्पित केले आहे. या फुलामध्ये भगवान शिवांची पिंडीची आकृती सुद्धा आहे असं मानतात. तुम्ही कधी पाहिला आहात का ब्रह्मकमळ? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.